नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, सध्या आपल्या चॅनलवरती ना कोकणी शिमगोत्सव या सणावरती व्हिडिओ चालू आहेत, रेग्युलर चालू आहेत आणि त्याची एक मित्रांनो खास एक प्लेलिस्ट बनवली आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. या मित्रांनो प्लेलिस्टमध्ये ना तुम्हाला कोकणातील सर्व रूढी परंपरा म्हणजे शिमगोत्सवातील मित्रांनो सर्व रूढी परंपरा, नाच गाणी, खेळ, नागटा, संकासूर, गोमू नाच, पालखी असे विविध प्रकारचे मित्रांनो तुम्हाला हे सर्व खेळ आहेत ना तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. ते व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ नक्की शेअर करा. कोकणातील दाभोळ, तसेच गोवागर, केळशी असे विविध ठिकाणचे मित्रांनो प्रत्येक गावागावातले मित्रांनो विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा. आणि आज आपण चाललोय मित्रांनो दापोली तालुक्यातील कुंभवे गावामध्ये आणि कुंभवे गावामध्ये आहे मित्रांनो छबिना मित्रांनो. हा मला जर प्रश्न पडला असेल, हा नवीनच नाव आहे. तर मित्रांनो शिमगोत्सवामध्ये ना त्यांच्या आता धुळीवंदन झाल्याच्या नंतर ना पालखी गावामध्ये फिरते आणि एका ठिकाणीशी रात्रीची नाचवली जाते आणि ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो थेट जाऊया कुंभवे गावामध्ये आणि पाहूया कालकाई देवीचा हा सर्व छबिना. मित्रांनो कालकाई देवीची पालखी यांना नाचवण्याची त्यांची परंपरा आहे, खूप आगळी वेगळी असते, त्या पाहण्यासारखी असते. त्याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि रात्रीचा असल्यामुळे मित्रांनो थोडीशी व्हिडिओची क्लॅरिटी कदाचित कमी असू शकते, कारण बघूया आता मित्रांनो जिथे पालखी नाचवणार आहे तिथे जर विद्युत रोषणाई जास्त असेल ना तर व्हिडिओची क्लॅरिटी उत्तम असणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि थेट जाऊया कुंभवे गावामध्ये आणि कालकाई देवीचं आपण दर्शन देखील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण आता आलोय कुंभवे गावातील मथेवाडीमध्ये आलोय आणि बघताय सर्व कुंभवे गावातील मित्रांनो सर्व ही मंडळी आणि छबिन्याचा मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. तर हा सोहळा आपण पाहूया आणि व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन देखील घेऊया. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेल आणि त्यांचं पारंपरिक वाद्य आहे. पालखी नाचवण्याची पद्धत बघताय, खूप आगळी वेगळी पद्धत आहे.
पालखीचं आगमन आता आपल्या या मैदानात या छबिन्याच्या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। सर्व पुस्तक प्रेमींचं मी पुन्हा त्याचं स्वागत करतो। बोला ज्ञानेश्वर महाराज की जय, काही माते की। सर्व भाविकांना भक्तगणांना एक नम्रतेचं असं आवाहन करतो, कृपया रिंगणाच्या बाहेर आपण उपस्थित उभे राहून या सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे। सगळ्यांना सहकार्य करायचं आहे, कोणीही रिंगणाच्या आतमध्ये येऊ नये, सर्वांनी रिंगणाच्या बाहेर उपस्थित राहायचंय। सामील सर्व भक्तगणांचे मनापासून हार्दिक स्वागत। बाहेरून गावावरून आलेले पंचक्रोशीतील सर्व मान्यवर मंडळी, त्याचबरोबर या गावचे मानकरी पाटील, खेमेश्वर काळकाई उत्सव समितीचे मान्यवर अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व सन्मानित समिती, आपले सगळ्यांचे मनापासून हार्दिक स्वागत। कृपया सहकार्य करा सर्वांनी, या रिंगणाच्या बाहेर उभं राहायचंय, सर्वांनी रिंगणाच्या बाहेर उभं राहायचंय जेणेकरून सगळ्यांना हा सोहळा पाहता येईल। कृपया सहकार्य करा। ढोलवाले दादा एक सुरात अतिशय शांतपणे ढोल वाजवून हा कार्यक्रमाचा आपण सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे। बोला एकदा खेमेश्वर महाराज की, काळकाई माते की, महाराज की, काळकाई माते की। आज उत्साह संपूर्ण रात्र आपल्या सोबत असणार आहे। कोणी थांबू नका, थकू नका, कारण जल्लोषाची ही परवानगी आहे ती संपूर्ण रात्रभर अशीच चालणार आहे। पुन्हा एकदा देवच्या जल्लोषात बोला खेमेश्वर महाराज की, काळकाई माते की। ज्या भक्तगणांना पालखी नाचवायची आहे अशांनी प्रत्येकाला पालखीला किमान 30 सेकंद 1 मिनिट इतका वेळ देऊन पुन्हा पालखी नाचायला यायचं आहे, जेणेकरून सगळ्यांना आनंद घेता येईल। सर्व भाविक भक्तगण खेमेश्वर महाराज की, काळकाई माते की, खेमेश्वर महाराज की। श्री खेमेश्वर काळकाईचा आशीर्वाद आपल्या तुम्हा सर्वांच्या कांद्यावर आज नाचत आहे आणि संपूर्ण रात्र नाचत असणार आहे।
महत्वाचा कार्यक्रम आपण जो निमंत्रण सोहळा पार पडलेला आपण इथं पाहत आहात ते आमचे मंडळाचे अध्यक्ष आमच्या परिवार मच्छीवाडी परिवाराचे प्रमुख श्री चंद्रकांत या स्वागत धन्यवाद दादा. त्याचबरोबर ही भव्य प्रकाश योजना लाईट साऊंड जे बघताय ते आपल्या सर्वांचे लाडके आपल्या गावात प्रसिद्ध असणारे राजेश पड्या यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो. कोणी गर्दी न करता या सोहळ्याचा दिमागदार अशा सोहळ्याचा आपण सगळ्यांनी आनंद घ्यायचा. पुन्हा एकदा बोलतो बोला खेमेश्वर महाराज की, काळकाई माते की, खेमेश्वर महाराज की, काळकाई माते की. सगळे थोडं मागे सरका आहे. कळकळीची विनंती सर्वांना कृपया थोडं मागे सरका जेणेकरून सर्व जे उत्सव प्रेमी आहेत जे पाहायला आलेली मान्यवर मंडळी आहेत सगळ्यांना या सोहळ्याचा आनंद घेता येईल. कृपया थोडे मागे सरका. जे पालखी नाचवणार आहेत त्यांना पण विनंती करतो कृपया कुठल्याही प्रकारची गर्दी करायची नाहीये. जय भवानी, जय भवानी.
आता बघता दुसऱ्या ठिकाणी आता पालखी घेऊन आली आहे मध्यवाडीमध्येच आणि महिला आहेत ना त्या आरती करतायत आणि ओटी वगैरे भरली जात नाही, फक्त आरती केली जाते. आणि आता या ठिकाणी नाचवतील पालखी. सर्व गावातील मंडळी बघताय, सर्वांच्या चेहऱ्यावरती पूर्ण उत्साह आनंद दिसतोय. रात्रीच्या 11 वाजायला आल्या. Hey,
तर मंडळी, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल दापोली तालुक्यातील कुंभे गावातील मित्रांनो खेमेश्वर कालकाई देवीचा मित्रांनो हा छबिना मित्रांनो पालखी सोहळा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला। आणि मित्रांनो आता रात्रीचे वाजले जवळजवळ 11:15 आणि आपण आता होतो कुंभेमधील काहीतरी मथेवाडीमध्ये होते। मथेवाडीमध्ये मित्रांनो हा पालखी सोहळा म्हणजे छबिनाचा मित्रांनो सोहळा खूप छान प्रकारे संपन्न झाला। आणि मित्रांनो आता प्रत्येक वाडीमध्ये हा मित्रांनो हा असा पालखी नाचवण्याचा मित्रांनो हा सोहळा होत जाणार। आणि पहाटे मित्रांनो जवळजवळ 6 वाजेपर्यंत पालखी नाचवणार आणि पहाटे 6 वाजेपर्यंत पालखी नाचवल्यानंतर ही पालखी येणार सानेवरती मित्रांनो पालखी आल्याच्या नंतर गावातील सर्व महिला तिथे ओटी भरणार आणि ओटी भरल्याच्या नंतर मित्रांनो संध्याकाळी ही पालखी ही खेमेश्वर कालकाई देवीच्या मंदिरामध्ये जाणार। तो देखील मित्रांनो हा मित्रांनो सोहळा पाहण्यासारखा असतो। पालखी मित्रांनो धावत पळत आपल्या खेमेश्वर कालकाई देवीच्या मंदिरामध्ये घेऊन जातात। बघूया मित्रांनो, आपल्याला जर शक्य झालं ते देखील आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो हा बघितलात मित्रांनो कोकणी माणूस खरं मित्रांनो शिमगोत्सवाला हा गावी का येतो मी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल। प्रत्येक मित्रांनो ह्या कुंभे गावातील मित्रांनो प्रत्येक मित्रांनो ही देवखेड होती ना, प्रत्येक मित्रांनो ह्या माणसांच्या चेहऱ्यावरती उत्साह आनंद दिसून येत होता। तर मित्रांनो माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता। आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ कशी होती मला कमेंट बॉक्समध्ये कळवून नक्की सांगा। आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती ना कोकणातील सर्व मित्रांनो रूढी परंपरा आणि सर्व पालखी नकटा संकासूर गोमुचा नाच काटखेल असे विविध प्रकारचे मित्रांनो शिमगोत्सवातील खेळ आहेत ना त्याची मी सेपरेट एक प्लेलिस्ट बनवले। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की बघा आणि त्या व्हिडिओला त्या नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।